तुमच्या मोबाईलमध्ये आता एक नवीन सरकारी ॲप येणार आहे आणि ते ना तुम्ही डिलीट करू शकणार आहात नाही डिसेबल होऊ शकणार आहे। काय आहे हे ॲप आणि सरकारने असा निर्णय का घेतला आहे जाणून घेऊया या रील मधून। दूरसंचार विभागाने एक नवीन नियम जारी केला आहे। आता भारतात तयार होणाऱ्या आणि परदेशातून येणाऱ्या प्रत्येक मोबाईल मध्ये संचार साथी हे ॲप आधीच इन्स्टॉल केलेलं असणार आहे। हे ॲप मोबाईल फसवणूक रोखण्यासाठी बनवलं आहे। जर तुमचा फोन हरवला किंवा चोरीला गेला तर काही मिनिटात त्याची तक्रार करून तो फोन ब्लॉकही करता येणार आहे। हे ॲप बोगस लिंक, स्पॅम कॉल्स आणि संशयास्पद मेसेजवरही नजर ठेवणार आहे। त्यामुळे युजरला आता त्यांचा IMEI नंबर लक्षात ठेवण्याची सुद्धा गरज नाही। पण या ॲप वरून एक वेगळाच वाद पेटला आहे। विरोधकांचा आरोप आहे की हा निर्णय बिग ब्रदर इज वॉचिंग यू सारखा आहे। त्यांचं म्हणणं आहे की यावरून लोकांच्या खासगी आयुष्यावर सरकार नजर ठेवणार आहे आणि हा आदेश घटनाबाह्य आहे। मात्र सरकार सांगतंय की या ॲपमुळे लाखो फोन शोधण्यात, ब्लॉक करण्यात आणि मोठ्या फसवणुकीचा पर्दाफाश करण्यात मदत झाली आहे। म्हणूनच हे ॲप बाय डिफॉल्ट अनिवार्य केलं जात आहे। याबाबत तुम्हाला काय वाटतं? हा मोबाईल सुरक्षा वाढवणारा निर्णय आहे की गोपनीयतेवर घाला घालणारा? तुमचं मत कमेंट्स मध्ये सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी थोडक्यातला फॉलो करा।